भुयारी गटार योजनेच्या कामामुळे अंतर्गत रस्त्याची झाली वाताहत। भुयारी गटार योजनेच्या पाईप गाडण्यासाठी डांबरीकरण रस्त्यावर खोदलेल्या चाऱ्यांमुळे सांगोला शहरांतर्गत उपनगरातील डांबरीकरण रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे। पाईप गाडल्यानंतर उखडलेला रस्ता व्यवस्थित बुजवला जात नसल्यामुळे खड्डेमय व चिखलमय रस्त्यावरून चालताना नागरिक, अबालवृद्ध, महिला, शालेय विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करूनच चालावं लागते। रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या मुरुम चाऱ्यात बुजवून ठेकेदारांनी रस्ते सुरळीत करावेत अशी मागणी उपनगरातील महिला नागरिकांमधून होत आहे। 11 मार्च 2024 पासून सांगोला शहरांतर्गत उपनगरातील रोडच्या खालून भुयारी गटार योजनेच्या पाईप गाडून ठिकठिकाणी चेंबर बांधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान जीसीपी, पोकलेन मशीन, जेसीबी यंत्राच्या साहाय्याने उपनगरातील डांबरीकरण व मुरमीकरण रस्ते मध्यभागातून चाऱ्यांची खोदून पाईप गाडली जात असून मध्यभागी चेंबर बांधले जात आहेत। एकतर यांत्रिकी साहाय्याने रस्ते खोदून नंतर खोदलेल्या चाऱ्या व्यवस्थित बुजवल्या जात नाहीत, त्यामुळे रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला मुरुम व खड्ड्यातून चालताना उपनगरातील नागरिकांची वाट अक्षरशः खडतर झाली आहे। सोमेश्वरच्या दर्शनासाठी 9 बसेसमधून 400 महिला रवाना। शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक रोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी 28 ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील अयोध्या नगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। श्रावण मास यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल 9 बसेसची सोय करण्यात आली होती। यामध्ये 400 महिला सहभागी झाल्या। आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्यात। सांगोला शहरातील अयोध्या नगरीपासून महिला भाविकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। या निःशुल्क दर्शन सोहळ्याचा प्रारंभ आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला। यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने, शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या। स्वर्गीय डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तीर्थयात्रा संपन्न। चिंचोली येथील उमेद जीवन जगण्याची आस या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वयोवृद्धांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून गेली 3 वर्ष प्राध्यापक अरुण बेहरे यांच्या संकल्पनेतून ही अनोखी योजना पार पडत आहे। चिंचोली गावातून आरेवाडी बिरोबा मंदिर, नरसोबावाडी, बाहुबली, शाहू पॅलेस कोल्हापूर, महालक्ष्मी मंदिर, आदमापूर, कणेरी मठ, ज्योतिबा, पन्हाळा, इस्कॉन मंदिर आरवडे आणि शुक्राचार्य इत्यादी ठिकाणी तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। या तीर्थयात्रेमध्ये जवळपास 60 ते 75 वयातील 60 वयोवृद्धांचा समावेश होता। यावेळी सुतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी, मारुती बापू बेहरे, सरपंच दत्तू नाना बेहरे, माजी सरपंच लक्ष्मण बेहरे सर, अशोक भोसले, संतोष बेहरे, हरिभाऊ पाटील, विजय वाघमोडे, हरिदास अनुसे, संजय शेजाळ, मच्छिंद्र बेहरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। तीर्थयात्रा पार पाडण्यासाठी संयोजक गोरख टकले, निलेश बेहरे, सतीश भाऊ घाडगे, राजू मेटकरी, महादेव जावीर, सतीश आगावणे यांच्या सहकार्यातून 2 दिवसांची तीर्थयात्रा आनंदी वातावरणात पार पडली। करचेवस्ती जिल्हा परिषद शाळेची संगीत गायनानं सुरुवात। सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक करचेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुरुवात सूर, पेटी, तबला, संगीत गायनानं होते आहे। अशा नाविन्यपूर्ण अनोख्या उपक्रमामुळे अनोखी मराठी शाळा पाहायला मिळते। यासाठी मुख्याध्यापक देवाप्पा काबुगडे, गुरुजी सौ जयनंदा कोळेकर मॅडम यांच्या संकल्पनेनं गोरगरीब महिला विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या योग्य नियोजनामुळे शाळा नावारूपाला आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या आवडीचे रूपांतर त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलं तर त्यांना आनंदही मिळतो आणि शिक्षणही होतं। आनंददायी शिक्षणाची संकल्पना हीच असावी हा विचार घेऊनच येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत परिपाठ घेतल्यानंतर संगीतमय स्वरपेटी हा उपक्रम हाती घेतला जातो। तो यशस्वी आता होताना पाहायला मिळतोय। केंद्रप्रमुख हेमंत बाबर, विस्ताराधिकारी अमोल भंडारी, शिक्षक नेते अल्लाउद्दीन तांबोळी यांनी शाळेत अभिमानास्पद शिक्षण सुरू असल्याचं यावेळी सांगितलं आहे। रवळनाथ सोसायटीतर्फे सांगोला शाखेत सेवानिवृत्तांचा सत्कार। सांगोला श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेट प्रधान कार्यालय गडहिंग्लज
या संस्थेच्या सांगोला शाखेत सेवानिवृत्त मान्यवरांचा सत्कार समारंभ काल मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉक्टर सिकंदर मुलानी उपस्थित होते। अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री ML चौगुले उपस्थित होते। यावेळी सेवानिवृत्त मान्यवर श्री अण्णासाहेब गायकवाड, श्री अरविंद शिंदे, श्री चंद्रकांत काशीद, श्री संजय शिंत्रे, श्री सुभाष दिघे, श्री हेमंतकुमार आदलिंगे, श्री नामदेव कोळेकर तसेच शाखा सल्लागार प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार घाडगे यांचा PhD पदवी मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला। सांगोला शाखा चेअरमन प्राध्यापक डॉक्टर DN काशीद यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं। शाखा सल्लागार प्राध्यापक डॉक्टर सीमा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं। सौ शुभांगी घोंगडे यांनी आभार मानले। कार्यक्रमात शाखा सल्लागार श्री तात्यासाहेब केदार सावंत, प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र पवार, शाखाधिकारी श्री सुशांत जिंजगोडा यांच्यासह सभासद, हितचिंतक, कर्मचारी उपस्थित होते। आता मला स्पष्ट दिसतंय, फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात। NABH नामांकन प्राप्त सेवा, नॅब आय हॉस्पिटल, स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित सांगोले, वेळ सकाळी 11 ते 2 प्रत्येक रविवारी। संपर्क विश्वास सर, मोबाईल नंबर 9921770055।